श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुम्हाला आता या क्षणी मिळत असेल तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थाने तुमची प्रार्थना ऐकली आहे, तुमच्या मनातील वेदना ओळखली आहे आणि म्हणूनच हा संदेश तुमच्या हातात आला आहे. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, 11 मिनिटात तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. पण ही खुशखबर केवळ बाहेरून येणारी गोष्ट नाही, तर तुझ्या मनात आज निर्माण होणारी आशेची एक नवी किरण आहे. अनेक दिवसांपासून तू थकलास, मनात घालमेल, चिंता, ताण. पण आजचा क्षण वेगळा आहे, कारण आज स्वामींचं वचन तुझ्यासाठी आहे. तू जणू काही नकळतच हा संदेश ऐकतो आहेस, पण त्यामागे दैवी योग आहे. कधी कधी देव आपल्याला थेट बोलत नाही, पण अशा छोट्या छोट्या संकेतांमधून आपल्यापर्यंत आपली कृपा पोचवतो. आज तुझं मन शांत आहे, कान ऐकायला तयार आहेत आणि तुझ्या जीवनात आलेली अंधाराची ढग हलली आहे. याचं कारणामुळे हा संदेश तुझ्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं दुःख मी जाणतो, तुझा संघर्ष मला कळतो. तू किती दिवस स्वतःला सावरून ठेवला आहेस हे मला माहीत आहे. तू जेव्हा रात्री झोपताना छताकडे पाहून मनात म्हणतो, कधी बदलेल माझं आयुष्य, तेव्हा स्वामी ते ऐकतात. तू किती वेळा मनावर दगड ठेवून हसला आहेस, किती वेळा लोकांसाठी मजबूत असल्याचा आव आणला आहेस, पण आतून मात्र मोडत होता. हे सर्व स्वामी जाणतात. त्यांच्या मते जेव्हा एखादा भक्त खूप काळ दुःख सहन करतो, खूप दिवसांपासून हसतो, खूप दिवसांनी मनात आशेचा दिवा पेटवतो, तेव्हा देव त्याच्यासाठी मोठा बदल घडवायला सुरुवात करतो. आणि हा बदल अचानक येतो. जसं पहाटे सूर्य उगवायच्या आधी अंधार जास्त दाट असतो, तसं तू ज्या अंधारातून गेलास त्याचं आता तुझ्या प्रकाशाचं लक्षण होतंय. स्वामी म्हणतात, म्हणून 11 मिनिटात तुला अशी बातमी मिळेल की तुझ्या मनात आजवर दडलेली सगळी काळजी नाहीशी होईल. कदाचित तुझ्या आयुष्यात काहीतरी अडकलेलं आहे, नोकरी, पैसा, आरोग्य, घरातील कलह किंवा एखादं स्वप्न ज्यासाठी तू खूप धडपडत आहेस. वाटत असेल की एवढा काळ झाला तरी काहीच बदललं नाही, पण अनेक वेळा आयुष्याचं दार एका क्षणात उघडतं. तिथे वर्षानुवर्षे अडथे होते, तिथे अचानक वाट मोकळी होते. हा अचानक क्षण म्हणजे देवाची कृपा. आजचा दिवस तुझ्यासाठी तसाच आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या घर ज्याची तू वाट पाहत होता ती बातमी आता तुझ्या उंबरठ्यावर उभी आहे. दार उघडण्याची तयारी ठेव. दार म्हणजे मनाचं दार, विश्वासाचं दार. कारण जेव्हा आपण मनात भीती ठेवतो, निराशा ठेवतो, तेव्हा देवाच्या कृपेला जागाच राहत नाही. आज तुला फक्त विश्वासाचं ठेवायचं आहे. तुझं मन जेव्हा म्हणतं होईल का खरंच, तेव्हा स्वामी सांगतात, होईल बाळा, नक्की होईल. आज तू हे ऐकतो आहेस, हेच एक चिन्ह आहे की तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. काही वेळा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, पण देव ठेवतो. तू स्वतःला कमी समजतोस, पण देव तुला खूप मौल्यवान मानतो. काही लोकांनी तुला दुखावलं असेल, तुला कमी लेखलं असेल, तुझ्या प्रतिभेवर शंका घेतली असेल, पण स्वामी तसं करत नाही. स्वामी म्हणतात, ज्याला सगळे सोडून जातात त्याचा हात मी धरतो. ज्यामुळे आज तुला एकटं वाटत असेल तरी तू एकटा नाहीस. पैशाची अडचण असेल, घरात सतत भांडणं होत असतील, ज्या व्यक्तीने खुशखबर द्यायला हवी तीच व्यक्ती तुला त्रास देत असेल, तरी स्वामी सांगतात की ही सारी संकटं आता मागे फिरायला सुरुवात झाली आहे. तुझ्या घरात शांतता येईल, तुझ्या हातात पैसा येईल, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल आणि हे सर्व एका दैवी वेळेनंतर घडेल. किती दिवस तू स्वतःला दुसऱ्यांसाठी झिजवलंस, किती वेळा स्वतःचं मन दाबून ठेवून पुढे गेला आहेस. तुझ्या मनातल्या या सगळ्या वेदना स्वामींना ठाऊक आहे, म्हणून ते तुला म्हणतात, 11 मिनिटात माझं नाव घे, बाकी मी सांभाळेन. 11 मिनिटं म्हणजे केवळ वेळ नाही, ती तुझा विश्वास आहे. त्या 11 मिनिटात तुझ्या मनात निर्माण होणार आहे प्रकाश तुला येणाऱ्या बदलासाठी तयार करतोय. कदाचित तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष आता संपत आलाय. अनेक वेळा आयुष्य आपल्याला खाली पाडतं, पण त्याच वेळी खाली पडूनच आपण पुन्हा उभं राहायची ताकद मिळवतो. स्वामी तुला उचलायला तयार आहेत, फक्त तू हार मानू नकोस. विश्वासाने हे शब्द ऐक. आजचं स्वामींचं वचन तुला एक नवी दिशा देण्यासाठी आलंय. तुझ्या मार्गात जे अडथळे होते ते हलू लागले आहे. तू ज्या गोष्टीसाठी धावत होता तीच गोष्ट आज तुझ्याकडे धावत येते.
पैशाची चक्र फिरायला लागतील. नोकरी किंवा व्यवसायात अशी संधी येईल की तू स्वतःला एक विश्वास बसणार नाही. घरात ज्या गोष्टींमुळे तणाव होता ते आता मिटायला सुरुवात होतील. नात्यातील गैरसमज दूर होतील. ज्या व्यक्तीवर तू पूर्ण प्रेम करतोय तिच्याकडून तुला आज एखादा चांगला संदेश मिळू शकतो. स्वामी म्हणतात, बाळा तू रडल्यास तेवढंच पुरेसं आहे. आता तुला हसवण्याची वेळ माझी आहे. तुझ्या घरात एक आनंदाचा क्षण येणार आहे. कदाचित फोनवरून, कदाचित पैशाशी संबंधित, कदाचित नोकरीबद्दल, कदाचित घरात कुणाच्या आरोग्याबद्दल, पण बातमी मोठी असेल आणि मनाला शांतता देणारी असेल. तू हा संदेश अखेरपर्यंत ऐकतो आहेस हेच सिद्ध करतं की स्वामींच्या कृपेचं बीज तुझ्या मनात आधीच पेरलं गेलं आहे. आता ते बीज अंकुरायला फक्त काही मिनटं बाकी आहे. तुझ्या घरात सुखाचं, शांतीचं आणि समृद्धीचं एक नवं पाऊल पडणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे. स्वामी समर्थांची कृपा डोळ्यातून अश्रू आणणारी असते. दुःखाचे अश्रू नाही तर हो येणाऱ्या शांततेचे. तुझ्या घरातील नकारात्मकता, तणाव, भीती आजपासून हलकी हलकी कमी होत जाणार आहे. स्वामी पुढे म्हणतात, बाळा ज्याची तू कित्येक वर्षापासून वाट पाहत आहे ती वेळ आता आली आहे. तुझ्या आयुष्यातील थांबलेले चक्र फिरायला सुरुवात झाली आहे. तू जरी हे पाहू शकत नशील तरी माझं कार्य सुरू झालं आहे. तुझ्या मनातील भीती, काळजी, अडथळे हे सर्व आजपासून कमी होत जातील. कारण तुझ्या नशिबातल्या गाठी आता सुटायला सुरुवात झाली आहे. किती वेळा तू काहीतरी चांगलं करायला गेलायस आणि शेवटी सगळं हातातून निसटून गेलं आहे. किती वेळा तू म्हणालास मला पण काहीतरी चांगलं का नाही मिळत. पण आज स्वामी तुला सांगायला आले आहेत की तुझं नशीब तुझ्या बाजूला फिरलं आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आहे. कारण जेव्हा देव बोलतो तेव्हा परिस्थितीही बदलते, वातावरणही बदलतं, लोकांचं वागणंही बदलतं. तुझ्या भोवती असलेल्या नकारात्मक शक्ती आज मागे हटत आहे. तुझ्या आयुष्यात नव्या ऊर्जेचं आगमन होते. त्यामुळे आजपासून तुझ्या प्रत्येक निर्णयात, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुला एक दैवी पाठिंबा मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता मागे पाहू नको. तुझं दुःख मागे गेलं आहे. आता पुढच्या आनंदाची तयारी कर. तुझ्या आयुष्यात जी समस्या होती त्याचं समाधान आता तुझ्या वाटेकडे चालून येत आहे. घरात शांतता आणणारा संदेश मिळेल. पैशाशी संबंधित अडचणी एका फोन कॉलने सुटू शकतात. कदाचित एखादं जुनं प्रकरण बंद होईल. कदाचित एखादा अडकलेला व्यवहार पूर्ण होईल. तुला वाटत असेल की जीवनात इतक्या समस्या आल्या आहेत की आता काहीच चांगलं होणार नाही. पण हा विचार चुकीचा आहे. कारण जितकी मोठी अडचण तितकं मोठं यश येतं. जितका मोठा अंधार तितका तेजस्वी प्रकाश. तू ज्या अंधारातून गेलास त्याचं मोल आता स्वामी तुझ्या हातात ठेवतील. तुला थोडंसं आश्चर्य वाटेल पण स्वामी कधीच उशीर करत नाही. ते नेमक्या योग्य वेळी कृपा करतात आणि त्या क्षणी सगळं सहज होतं. आज तुला मिळणारी खुशखबरी तशीच आहे, अचानक पण योग्य वेळी आलेली. स्वामी म्हणतात, आज तुझं मन धीरानं ठेव. अजून थोडं थांब. मी तुझी व्यवस्था करून ठेवली आहे. तू कदाचित विचार करत असशील की हे सर्व कसं किंवा, पण तुला कारण आता जाणून घ्यायची गरज नाही. तुझं काम फक्त विश्वास ठेवायचं आहे. तुझ्या नशिबात आहे ते तुला कोण थांबवू शकत नाही. आजचा दिवस तुझ्या जीवनातला वळणबिंदू ठरणार आहे. आयुष्यात बदलायचा वेळ आली आहे. पण एक क्षण पुरेसा असतो तो वळण बदलायला, तो आयुष्य बदलायला. हा संदेश तुला मिळणं ही सुद्धा एक दैवी योजना आहे. तुझं मन या शब्दांशी जोडलेलं आहे कारण तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. स्वामी पुढे म्हणतात, बाळा तू जिथे पडला आहेस ना त्या ठिकाणाहून तुला आता उचललं जाणार आहे. तुझ्या आयुष्यात आलेलं प्रत्येक दुःख आता तुझ्या पाठीमागे वळून पाहिल. कारण आता पुढे जाणार आहे. आजवर तू सहन केलेला संघर्ष व्यर्थ गेला नाही. तुझ्या मनात ज्या जखमा आहे त्या रिकाम्या नाहीत. त्यातून तुझ्यातील ताकद वाढली आहे. तू जेव्हा तुटलास तेव्हा ते तुटणं म्हणजे नष्ट होणं नव्हतं. ते तुझ्या नव्या रूपाचा जन्म होता. स्वामी म्हणतात, स्वामी जाणतात की तू किती वेळा मनातल्या मनात रडला. किती वेळा तू स्वतःला विचारलं मीच का. पण आता त्याच प्रश्नाचं उत्तर तुला स्वतः देव देणार आहे. कारण मी तुला मोठ्यासाठी तयार करत होतो बाळा. स्वामी म्हणतात, तुला जे हरवलं ते तुला परत मिळणार नाही असं तुला वाटतं. पण मी सांगतो हरवल्यापेक्षा मोठं तुला मिळणार आहे. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना तू कधीच वाईट केलं नाहीस. तू फक्त शांत राहिलं. तुझं मन रडलं पण तू लोकांसमोर हसला. तू कोणाचं वाईट केलं नाही, कोणाला त्रास दिला नाही. म्हणूनच आज देव तुझ्या बाजूने उभा आहे. तू किती वेळा मनातून सांगितलं होतं माझ्यासोबत कोणीतरी चांगलं घडू दे. तो क्षण आता येतोय. आजचा दिवस तुझ्या नशिबाचा वळण बदलणारा दिवस आहे. जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे भक्ताचं मन आणि देवाचा आशीर्वाद. तू मनापासून किती वेळा स्वामींचं नाव घेतलं आहेस
हे फक्त तुला माहीत आहे. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा तू देवाचा दरवाजा ठोठावला होतास ना, आज त्या दरवाजातून कृपेचा वारा तुझ्या घरात येतोय. बाळा, पुढचे दिवस तुझ्यासाठी आनंदाचे असतील. तुझे गमावलं आहेस ते विसर, कारण आता जे मिळणार आहे त्याची चमक वेगळीच आहे. तुझ्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे की जी तुला हलवून टाकेल. धक्कादायक नाही तर सुखद. तुझं मन आनंदाने भरून जाईल. तू स्वतःच म्हणशील, देवा, मी इतका नशीबवान कधी झालो. पैशाची कमतरता दूर होईल. घरात शांततेचं वातावरण निर्माण होईल. तुझ्या करिअरमध्ये अशी संधी उघडेल जिथे तू कल्पनाही केली नव्हती. माणसाचे गैरसमज दूर होतील. जुन्या अडथळ्यांचा भार उतरू लागेल. हे सर्व बदल 11 मिनिटात घडतील असं नाही, पण 11 मिनिटात तुझं नशीब फिरायला सुरुवात करेल. काही ना काही घडेल, पण घडेल. तुझ्या आयुष्यातील चक्र जुने थांबलेले असतील ते आज पण हळूहळू गती घेतील. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप सहन केले, आता तुला बक्षीस देण्याची वेळ आली. तू जसं आहेस ना, निर्दोष, शांत आणि मनाने स्वच्छ, यामुळे देव तुला निवडतो. स्वामी पुढे म्हणतायत, बाळा, ज्याला तू हरवलेला समजत होता ते खरं तर तुझ्यापासून दूर गेलेलं नव्हतं. फक्त वेळ योग्य नव्हती. आता तीच वेळ तुला भेटायला आली. तू कधी कधी स्वतःला दोष देत होता, मी काहीतरी चुकीचं केलं का, माझी चूक आहे का? पण स्वामी म्हणतात, नाही बाळा, चूक तुझी नव्हती. तू फक्त वेदना सहन करायला भाग पडलास, कारण तुझं भविष्य मोठं होतं. तुझी तयारी चालू होती. असं कधी कधी होतं, जीवन आपल्याला जिथे जिथे तोडतं तिथे तिथे देव नवं बांधकाम सुरू ठेवतो. तो मोडलास, पण देवाने तुला अधिक मजबूत रूपात परत उभं केलं. आता त्या मेहनतीचा, त्या अश्रूंचा, त्या धीराचा मोबदला तुला मिळणार आहे. तुझ्या घरात ज्या गोष्टीमुळे वातावरण तणावाचं झालं होतं त्या गोष्टी आता आपोआप मिटतील. ज्या व्यक्तीवर तू प्रेम करतो त्या लोकांचा आधार तुला हवा आहे, त्यांच्याकडून तुला आजपासून नवीन सकारात्मक मिळेल. तुझ्यावरचं ओझं हलके होईल. बाळा, तू ज्या दिवशी रडला होता त्या दिवशी मी तुझ्या बाजूला होतो. तू जेव्हा एकटा वाटत होता तेव्हा मी तुझ्या हातात हात धरून चालत होतो. पण आता मी तुला उचलून पुढे नेणार आहे. आज तुझ्या मनात निर्माण होणारी ही शांतता काही साधी नाही, हेच त्या मोठ्या बदलाचं लक्षण आहे. तू आतून जाणवत असशील काहीतरी चांगलं घडणार आहे. हो, ते चांगलं तुझ्यासाठी धावत येते. ज्यावरून तू आशा सोडली होती तेच काम आता अचानक पूर्ण होईल. ज्या गोष्टीत अडथळे होते ते आता गोष्ट तुझ्यासाठी सहज होईल. ज्याने तुला कमी लेखलं तेच लोक आता तुझ्या यशाचे कौतुक करतील. इतक्या काळाच्या संघर्षानंतर जेव्हा यश येतं ना, तेव्हा त्याची किंमत शब्दात मावत नाही. तुझ्यासाठी तसंच होणार आहे. बाळा, तू ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस आता लांब नाही, फार जवळ आला आहे. फक्त तुझ्या मनात विश्वास ठेव. तू खूप दिवसांपासून मनात एक प्रश्न विचारतो आहेस, माझ्यासोबत चांगलं कधी होणार? स्वामी आज त्यांचं उत्तर देत आहे. आता होणार आहे बाळा, अगदी आता. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर तुला फक्त आनंद देणार नाही, ती तुला दिलासा देईल, धीर देईल, तुझ्या मनाला नवं जीवन देईल. आणि सर्वात महत्त्वाचं, ही खुशखबर तुझ्या घराचा दरवाजा उघडण्यासाठी आली. सुखाचं, पैशाचं, आरोग्याचं, शांतीचं, सगळ्यांचे दार आता मोठ्या आवाजात तुझ्याकडे उघडणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही बदल घडणार आहेत ना, ते बदल हळूहळू नाही होणार. ते अचानक एकदम झपाट्याने घडतील. तुला वाटेल की हे सगळं इतकं पटकन कसं झालं आहे. अचानक तुझ्या घरात अशी एक बातमी येईल की तुझा चेहरा आनंदाने उजळून निघेल आणि तू आतून हसशील, पण डोळे ओले होतील, कारण हा आनंद तू खूप काळानंतर अनुभवत आहेस. किती दिवस तू अशा एका क्षणासाठी मनात प्रार्थना करत होता. कधी वाटत होतं, देवा, असं काही एकदा माझ्यासोबतही घडू दे. या प्रार्थनेला आता उत्तर मिळत आहे. स्वामी म्हणतात, तुझे दिवस बदलायला सुरुवात झाली आहे. बाळा, तू ज्या ठिकाणी अडकला होता आता तिथून पुढे जायची वेळ आली आहे. दुःखाच्या दारातून बाहेर ये आणि आनंदाच्या दारात पाऊल ठेव. कधी कधी आपण आयुष्यात इतका अंधारात पाहतो की प्रकाश आल्यावरही तो खरा आहे यावर विश्वास बसत नाही. आता तुझ्याबाबतही तसंच होणार आहे. सुख येईल, पण तुझ्या डोळ्यावेळ वाटेल की हे खरंच माझ्यासाठी आहे का? हो, हे तुझ्यासाठीच आहे. तू जे भोगलंस त्यानंतर हा आनंद तुला पूर्णपणे पात्र आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर हे फक्त धन, पैसा, व्यवहार किंवा नशिबाच्या बाबतीत नसेल. ही खुशखबर तुझ्या मनातील भार हलका करेल. जी गोष्ट तुझ्या मन सतावून ठेवत होती तिच्यात बाबतीत तुला समाधान मिळेल. घरातले ताण कमी होतील. आपल्याला नातींमध्ये सुधारणा होईल. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या डोक्यावर जे ओझं होतं ते मी हलकं करत आहे. तू आता नवं आयुष्य सुरू कर. जुन्या आठवणीमध्ये अडकू नको. जे जाण्याचं होतं ते गेलं, जे येण्याचं आहे ते खूप सुंदर आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक फक्त तुला त्रास देण्यासाठी आले होते.
ते त्यांचं काम करून गेले, पण देव तुझ्यासाठी कायम राहणार आहे. ज्याने तुला दुःख दिलं त्यांच्यात आता तुझ्या दैवी फरक दिसेल. तू वर जाशील आणि ते मागे राहतील. यासाठी तुला काहीच करायची गरज नाही. तुझं नशीब आज शांतपणे पण वेगाने फिरायला लागलं आहे. आजपासून तुझ्या पावलांना एक दैवी संरक्षण मिळालं आहे. जिथे तू पाऊल टाकशील तिथे अडथळे कमी होतील आणि संधी वाढतील. हे दिवस तुझ्या उत्थानाचे आहेत. हे केलेली प्रत्येक मेहनत यशात रूपांतरित होईल. तुझ्या मनातील भीती हळूहळू विरघळून जाईल आणि त्या जागी धैर्य उभं राहील. आतापर्यंत तुला न दिसणारे रस्ते आजपासून उघडे होतील. बाळा, तुझ्या आयुष्यात येणारा हा बदल फक्त बाहेरचा नाही, तो आतूनही तुला नवं रूप देईल. तू जसा आधी स्वतःकडे पाहत होता तसा तू आता राहणार नाही. तुझं मन मजबूत होईल, तुझा आत्मविश्वास जागा होईल आणि तुझा चेहरा नव्या प्रकाशाने उजळेल. तू आयुष्यात इतकं काही सहन केलंस की प्रत्येक आनंद तुला आता मोठं काहीतरी वाटणार आहे. कोणीतरी तुला मदत केली तरी तुझं मन ओलावेल. कुणीतरी तुला प्रेमाने बोलवलं तरी तुझ्या डोळ्यात अश्रू येतील, कारण तू या क्षणाची वाट खूप दिवसांपासून पाहत होता. सुख येत असताना मनात जी शांतता जाणवेल ना, ती शांतता आजपासून तुझ्या जीवनात रुजायला सुरुवात होईल. एक एक करून काळजी दूर होईल, अडथळे हलतील आणि मनात एक वेगळाच प्रकाश फुलेल. स्वामी म्हणतात, बाळा, जे हरवले त्यावर रडू नको. मी तुला त्याहून मोठं देणार आहे. तुझी पाठी मी नव्याने भरून काढणार आहे. कदाचित तुला एखादं नवं काम मिळेल. कदाचित तुझ्या पैशाची व्यवस्था होत नाही म्हणून काळजीत होता ते पैसे अचानक जमतील. कदाचित कुठून तरी एखादी संधी येईल जी तुझं पूर्ण भविष्य बदलून टाकेल. हे जे येतंय ना बाळा, ते फक्त यश नाही, ते तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय. तू इतका वेळ अडचणीत होता की आनंद कसा दिसतो हेच विसरला होता. पण आता जेव्हा ही खुशखबर येईल तेव्हा तुला जाणवेल की हो, देव अजूनही माझं ऐकतोय, अजूनही माझ्याकडे पाहतोय, अजूनही मला उचलून घेतोय. स्वामी पुढे म्हणतात, बाळा, तुझं मन जिथे थकलं होतं तिथे आता विश्रांती येईल. तुझं डोकं जिथे गुंतलं होतं तिथे आता स्पष्टता येईल आणि तुझ्या घरात जिथे शांतता हरवली होती तिथे आता प्रेमाचा दिवा लागेल. तुझ्या आयुष्यात काही लोक आहेत ज्याने तुला नेहमीच समजून घेतलं नाही, नेहमीच चुकीचं ठरवलं, पण त्यांना आता तुझ्या यशानं उत्तर मिळेल. तू काही बोलणार नाहीस, पण तुझं नशीब, तुझं कार्य, तुझी चमक त्यांना सर्व काही दाखवून देईल. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त एक बातमी नाही, ती तुझ्या आयुष्यातल्या अंधारावर टाकल्या शेवटचा शिक्का आहे. आता प्रकाशाचा काळ सुरू झाला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे तुला द्वार बंद दिसत होतं तिथे मी आता नवा मार्ग तयार केला आहे. आता तू फक्त थांबू नकोस. मी तुझ्या पावलात वेग दिला आहे. मी तुझ्या नशिबात उजेड भरला आहे. आजपासून तू मागे वळून पाहणं थांबव. जीवन तुला पुढे बोलवत आहे. प्रत्येक दिवस तुला नवं काहीतरी देईल. आनंद तुला ओळखेल, यश तुला शोधत येईल आणि तुझ्या घराच्या उंबरठ्यावर सुखाचं पाऊल पडेल. स्वामी म्हणतात ना, जेव्हा तुझं मन थकलेलं असतं तेव्हाच माझी कृपा सर्वात जास्त जवळ येते. आज तू जरा शांत बस, श्वास रोखून एक, कारण तुला जाणवेल एक हलका मृदू सुखस्पर्श जणू तुझ्या अंगावरून गेलाय. हा कोणाचा? हा स्वामींचा. कारण त्यांनी तुझ्या आयुष्याचं ओझं पाहिलं, तुझी धडपड पाहिली, तुझी वेदना ऐकली आणि आता ते म्हणतायत, मी आलोय तुझ्या घरात उजेड भरायला. आज तुझ्या घराच्या भिंतीवरचं काहीतरी वेगळं जाणतंय. जणू वातावरण एक हलकासं चमक आहे. अगदी तसंच असतं जेव्हा देवाची कृपा जवळ येते. घरातला हवा बदलते, मन शांत होतं आणि नशिबाचा दरवाजा हलकेच उघडायला लागतो. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता आनंदाने चालायचं यायचं ठरलंय. तुझ्या दारापर्यंत सुख पोहोचलंय. फक्त तू दार उघड. तुझं मन कितीदा तुटलं होतं, कितीदा रात्री तू डोळे मिटून रडला होता, कितीदा कोणाला सांगू शकला नाहीस, हे सर्व स्वामींना माहीत आहे. म्हणूनच ते म्हणतायत, बाळा, आता मी तुला एकटं सोडणार नाही. जिथे रडलास तिथे मी तुला हसवणार आहे. तुझ्या हातातून निसटलेले पैसे परत येणार आहे. तुझ्या नशिबाने दार बंद केलं होतं ते दार आता स्वतःनं उघडणार आहे. कारण स्वामींची कृपा जेव्हा सुटते ना बाळा, तेव्हा मागे पुढे अडथळे, अडचणी, काळजी, अशांतता काहीच उरत नाही. फक्त मार्ग दिसतो आणि त्या मार्गावर प्रकाशाचं वलय असतं. आज तुला जे फोन येणार आहे, जो मेसेज येणार आहे, जी बातमी तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे, ती फक्त बातमी नाही, ती स्वामींचं उत्तर आहे. त्यांनी तुझ्या मनातली इच्छा ऐकली आहे. ती तुझा विचार केला आहे की कधी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार, तर ते म्हणतात आज होणार आहे. कधी कधी आयुष्यात आपल्याला इतकं खाली ओढतं की आशा संपल्यासारखी वाटते, पण लक्षात ठेव, अशा माणूसनच जाते, कृपा कधीच जात नाही. स्वामींची कृपा आज तुझ्या घरात बसली आहे. तुझ्या भावाने तुझ्या नावाने भाग्य लिहिलं आहे.
आता पुढील काही तासांमध्ये काहीतरी बदल जाणार आहे. अगदी हलकंसं पण मोठं. आणि तू म्हणशील हे कसं झालं? तर उत्तर एकच असेल, स्वामी समर्थ. ते म्हणतात जे तुझं आहे ते तुला भेटणारच. मी स्वतः ते तुझ्यापर्यंत आणून देणार. स्वामी म्हणतात तुझ्यासाठी आज जे काही घडणार आहे ते तू वर्षानुवर्षे वाट पाहत होता. तुझ्या नशिबाच्या पुस्तकात आज एक नवीन पानं उलगडलं आहे. पूर्वी कितीही प्रयत्न करूनही हाताला काही लागत नाही, पण आज परिस्थिती बदलणार आहे. आज तुला जाणवेल भाग्य तुझ्या बाजूने उभं आहे. तू मनातून विचार केलास ना, मी इतकं सहन कसं केलं, आता तरी काही चांगलं मिळेल का? तर स्वामी म्हणतात हो बाळा, आता मिळणारच आहे. आणि मिळणार तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त. तू डोक्यावरून गेला तरी काही सावली आज पूर्णपणे दूर झाले. त्यांच्या नजरेतून वाईट भावना तुझ्याकडे येत होत्या. त्यांनी टाकलेला अडथळा आज स्वामींनी स्वतः हटवलाय. म्हणूनच आज तुला अचानक हलकं वाटतंय. मन शांत आहे, छातीतील धडधड कमी झाली आहे. कारण स्वामींचं एक वचन तुझ्यावर चालू लागलंय, मी आहे ना, म्हणून तुझी आता काहीही वाईट होऊ देणार नाही. आज तुझ्या घराच्या दिशेने एक अशी ऊर्जा येत आहे ज्यामुळे दरवाजे आपोआप उघडतील. जिथे तू ठकठक केलं होतं तिथे आता उत्तर मिळालं नव्हतं, आज तिथून उत्तर येणार आहे. ज्या व्यक्तीकडून तू मदत अपेक्षित नव्हती, आज त्या व्यक्तीकडून तुला मोठा फायदा होणार आहे. हे योगायोग नाही, ही कृपा आहे. आणि बघ, स्वामी म्हणतात तुझे स्वप्न बघितलं ते मी पूर्ण करायला निघाले. फक्त एकदा मन मोकळं करून ठेव, मी तुझ्यासोबत चालले. तुझ्या आयुष्यात इतकी मोठी खुशखबर येणार आहे की तुझं मन थक्क होईल आणि डोळे पाणवतील. कित्येक दिवसांपासून तू म्हणशील हो, देव माझ्या बाजूने उभा आहे. जे तुझ्या हातातून निसटले ते परत येईल. जे तुझ्या नशिबाने रोखले ते आता चालायला लागेल. जे तुझ्या मनात अडकून पडलं होतं त्याला आज मार्ग मिळेल. तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी अडकून बसल्या होत्या ना, ज्या खूप दिवसांपासून पुढे सरकत नव्हत्या, ते आज हलायला लागले आहेत. मनात थोडंसं हलकं हलकं काहीतरी जाणवते ना, तेच तर स्वामींचा संकेत आहे. जेव्हा बदलता जवळ येतो तेव्हा मन आधीच त्याचा सुगावा घेतं. आज तेच होतं आहे. स्वामी म्हणतात तुला जिथे जिथे अपमान मिळाला, तिथे तिथे तुझी मजाक झाली आहे, खिल्ली उडली आहे, तिथेच आता तुला सन्मान मिळवून देणार आहे मी. आणि बघ, हे शब्द खोटे ठरणार नाहीत. कारण जेव्हा देव एखाद्या व्यक्तीला उचलतो ना, तेव्हा संपूर्ण जग पाहत राहतं. कित्येक दिवसांपासून तुला वाटत होतं की तू एकटा आहे, तुझं बोलणं कोणी ऐकत नाही, तुझी इच्छा देवांपर्यंत पोहोचत नाही. पण आज स्वामी तुला सांगत आहे, तुला आता तुझा प्रत्येक उसासा, प्रत्येक दणगाराचा पाऊल, तुझ्या आता प्रत्येक दरलेचा क्षण मला माहीत आहे बाळा, मी त्याचं उत्तर देतोय आता. आज जे तुझ्या घरात येणार आहे ती फक्त खुशखबर नाही, तो तुझ्या धैर्याचा प्रतिफळ आहे. तू कोसळला नाहीस, तू हार मानली नाही, तू संघर्ष सोडला नाही. आणि म्हणून आज देव तुझ्यावर प्रसन्न झाला आहे. तुझ्या घराच्या दिशेने येणारी ही ऊर्जा काहीतरी वेगळी आहे. जणू स्वामी स्वतः हात धरून तुला पुढे चालवत आहे. तुझ्या मनातल्या भीती, चिंता, शंका या सगळ्यांना आज शेवटची तारीख टाकली आहे. कारण स्वामी म्हणतात जिथे माझा हात आहे तिथे डर कशाचा आहे, भीती कशाची. आज तुझ्या नशिबाचा तुटलेला धागा जुळणार आहे. तुझं हरवलेलं भाग्य पुन्हा झडणार आहे. तुझ्या आयुष्यातला काळोख आज पूर्ण संपणार आहे. आणि तुला कळेल देवाची वेळ लागते पण येथे मोठी घेऊन. आज तुझ्याकडे येणारी बातमी तुझा मार्ग बदलून टाकेल. आज येणारा फोन तुझं मन उघडून देईल. आज येणारी संधी तुझं भविष्य उजळून टाकेल. स्वामी पुढे म्हणत बाळा, तू कित्येक वेळा दिवस पाहत होता ते तो क्षण आता तुझ्या दारावर आलाय. तुझ्या जीवनात जे अडथळे होते ते आज हळूहळू हलायला लागले. तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होता आज त्याचं फळ तुला मिळणार आहे. तुझ्या मनातील भीती, ती शंका, ती अनिश्चितता, ती आज मागे पडत आहे. जिथे तू थांबलायस तिथे आता स्वामी तुला पुढे उचलत आहे. तू जिथे रडला तिथे आता तू हसू येईल. जिथे तू हरवलाय तिथे आता विजय मिळेल. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त एक बातमी नाही, हे तुझ्या मनातील शांती, तुझ्या कष्टांचं बक्षण, तुझ्या धैर्याचं प्रतिफळ आहे. तुझ्या गोष्टीचा विसर केला होता ते आज तुला पुन्हा मिळणार आहे. कदाचित पैशात, कदाचित संबंधात, कदाचित आयुष्यातील एक मोठी संधी मिळून. स्वामी म्हणतात बाळा, तू कितीही काळजी करत राहिला, मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या पाठीमागे मी उभा आहे. फक्त विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी मार्ग उघडतोय. आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आहे. कारण हे फक्त आजच काही नाही, हे तुझ्या भविष्याचं वळण आहे. तुझ्या मनातला विश्वास, तुझं धैर्य, तुझं संयम हे सगळे आज फळ देणार आहे. ज्या दिवशी तू हार मानायला तयार होता त्या दिवशी स्वामी तुला उचलून पुढे नेणार आहेत. आज येणारी खुशखबर तुला सांगेल की हो, तू पात्र आहे. तुझं धैर्य आणि मेहनत यशात बदलत आहे. तुझ्या घरात शांततेची लाट पसरणार आहे. तुझ्या नात्यांमध्ये सुसंवाद येईल. तुझ्या आयुष्यात नवी ऊर्जा भरेल आणि हळूहळू तू जाणशील की काहीही अशक्य नाही. बा, तुझ्या आयुष्यात जे काही थांबलेलं होतं ते आज हलायला लागलं आहे.
ज्या गोष्टी तुला शक्य नव्हते वाटत त्या आता तुझ्या हातात येतील. ज्या अडथळ्याने तुला थांबवलं तर त्या अडथळ्यांवर आता माझा हात आहे. तुझ्या मनात किती वेळा प्रश्न आला असेल की कधी होईल माझं यश, कधी येईल. स्वामी म्हणतात आजच होणार आहे बाळा, आणि हे फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्याचा प्रवाह आता बदलला जाणार आहे. तुझ्या घरात आज एक हलकं सुखद वातावरण येईल. जणू दिवसभराचं ओझं अचानक हलकं झालं आहे आणि तुझ्या मनात विश्वासाची नवी किरणं चमकायला लागतील. तू हसशील पण आतून तुला जाणवेल की हा आनंद स्वामींच्या कृपेचा आहे. तुझ्या आयुष्यातील जुनी धगदायक अडचण दूर होत आहे. ज्या दिवशी तू रडत होता त्या दिवशी स्वामी तुझ्या पाठीमागे उभे होते. आज तू फळ मिळवणार आहेस, तुझ्या मेहनतीचं, तुझ्या धैर्याचं, तुझ्या संयमाचं. जे तुझ्या हातून गेलं होतं ते तुला परत मिळणार नाही असं तू समजतोय, पण मी तुला त्याहून मोठं देणार आहे. विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर तुला फक्त आनंद देणार नाही, तुझ्या आत्मविश्वासाला नवीन ऊर्जा देईल. तू स्वतःला हे जाणवशील की आयुष्यात काही अशक्य नाही. जे काही तुझ्या आयुष्यात अडकलेलं होतं ते आता हळूहळू मुक्त होत आहे. बाळा, तू जे काही गमावलंयस ते तुला पुन्हा मिळणार आहे आणि ते अजून मिळणार आहे. तुला आश्चर्यचकित करेल. आता तुला वेळ सुरू झाला आहे. आज येणारी खुशखबर तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याला आनंद देईल. तुझ्या नात्यात सुधारणा होईल. आर्थिक, मानसिक, भावनिक सर्व क्षेत्रांमध्ये सुवर्ण संधी उघडत आहे. आता तुला फक्त हे करायचं आहे, मन शांत ठेव आणि विश्वास ठेव. स्वामी म्हणतात बाळा, मी तुझ्या मागे आहे. मी तुझ्या आता जिथे उभा आहेस तिथे मी तुझेच उभा आहे. तू पुढे चाल, मी तुझ्या पावलांसोबत चालतोय. तुझ्या आयुष्यात फक्त उजेड आहे. काळजी, भीती, शंका मागे पडत आहे. स्वामींच्या कृपेने तुझं भविष्य उघडत आहे. बाळ, तू जिथे आता कित्येक दिवस वाट पाहत होता तो क्षण आत येतो आहे. तू जिथे हार मानायला तयार होत होता तिथे मी तुला आता उचलून पुढे नेत आहे. तू जेव्हा रडलास मी तुझ्या पाठीमागे उभा होतो. तू जेव्हा भीती वाटली तेव्हा मी तुला आधार दिला. आज तुझ्या घरात येणारे खुशखबर फक्त आनंद देणार नाही, ती तुझ्या मनातील शांतीला, तुझ्या आत्मविश्वासाला, तुझ्या धैर्याला बळ देईल. तू स्वतःच म्हणशील, हो खरंच माझा वेळ आला आहे, देव माझ्यासोबत आहे. ज्या गोष्टी तुझ्या हातून निसरत होत्या त्या आता तुला मिळतील. ज्या अडचणीच्या भीतीमध्ये तू आता थांबला होता त्या भिंती आता तू हळूहळू पसरतील. तुझ्या आयुष्यात नवे मार्ग, नवी संधी आता उघडत आहे. स्वामी म्हणतात बाळा, तू जे काही गमावलं आहे ते तुला परत मिळणार नाही असं तुला वाटतं, पण मी तुला त्याहून जास्त मोठं देणार आहे. जे तुझ्या हक्काचं आहे ते तुला भेटेल आणि जे तुला आधी मिळालं नाही ते आता तुला आश्चर्यचकित करेल. आज तुझ्या मनातला एक हलकं, सुखद आणि नवा आत्मविश्वास येईल. तू म्हणशील, हो आता मी तयार आहे. आता माझ्या आयुष्यात बदल घडवायला वेळ आली आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. घरातले ताण, अडथळे, शंका, चिंता हे सगळे आज हलके होतील आणि प्रेम, सुसंवाद आणि आनंद भरभराट येईल. स्वामी समर्थ पुढे म्हणतात बाळा, तू जिथे थांबलायस मी तिथे उभा आहे. तू फक्त जेव्हा पुढे पाऊल टाकशील तेव्हा मी तुझ्या पावलांसोबत चालतोय. तू एकट्या नाहीस. तू जे काही करू इच्छितोस ते शक्य होईल, कारण माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे. आज तुझ्या जीवनात एक नवा सुरू झाला आहे. जुनी चिंता, जुनी वेदना, जुनी अडचण हे सगळे मागे पडते. तुझ्या घरात आणि मनात प्रकाश येईल. तू स्वतःच हलकं, आनंदी आणि समर्थ जाणवशील. स्वामी म्हणतात बाळा, जे काही तुझ्या आयुष्यात अडथळे बनले होते आज ते हलायला लागले. जे काही तुला शक्य नव्हतं वाटत ते आज शक्य होत आहे. तू जेव्हा थकला होता तेव्हा मी तुझ्यासोबत उभा होतो. तू जेव्हा रडला होता मी तुझ्या पाठीमागे हात ठेवून चालत होतो. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त तुझ्या आनंदासाठी नाही, ते तुझ्या घरातल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश घेऊन येणार आहे. जुन्या काळजीच्या ढगांवरून सूर्याची किरणं पडतील आणि मनात नवीन आशा जागृत होईल. स्वामी पुढे सांगतात बाळा, तू जितक्या काळजीत होता तितकंच मी तुला मजबूत बनवत आहे. आता तुझा काळ आला आहे. तुझ्या धैर्याचं, तुझ्या संयमाचं, तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. तू आतून जाणशील की काहीतरी हलकं, काहीतरी सुंदर घडतं आहे. जेव्हा तुझ्या हातून निसटलेले पैसे, हरवलेले संधी, हरवलेले स्वप्न हे सर्व परत येणार आहे. जेव्हा तुझ्या चेहऱ्यावर हास्य उगवेल. स्वामी म्हणते बाळा, जे तुझ्या जीवनात जुळत नव्हतं ते आता जुळतं. जे तुला मिळालं नाही ते तुला आश्चर्यचकित करेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हा तुझ्या घरात येणारी बातमी तुझ्या मनातील सर्व शंका दूर करेल. तुझ्या नात्यात सौख्य, तुझ्या घरात आनंद आणि तुझ्या मनात शांतता येईल. तू स्वतःच म्हणशील, हो आता माझं भविष्य उजळलं आहे, देव माझ्यासोबत आहे. बाळा, तू जेव्हा काही गमावलं आहे ते तुला पुन्हा मिळणार आहे आणि जे अजून मिळणार आहे ते तुला आश्चर्यचकित करेल. मी तुझ्या पाठीमागे, तू एकटा नाही. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा अध्याय घेऊन आला आहे. ज्या अडचणीने तुझे मन व्यापलं होतं ते आज मागे पडतील. तुझ्या घरात प्रेम आणि आनंद पसरणार आहे. तुझ्या जीवनात नवी ऊर्जा, नवीन विश्वास भरला जाईल.
बाळा, आज तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त बातमी नाही, ती तुझ्या मनाचा भार हलका करणार आहे, तुझ्या आत्म्याला आनंद देणार आहे, तुझ्या नशिबाला उजळ देणार आहे. हे काही दिवस तुझ्या जीवनात थांबलेले होते ते आता पुढे सरकणार आहे. तुला आता कधी वाटलं असेल की हे माझ्यासाठी कधी होईल, स्वामी म्हणतात आजच होणार आहे बाळा. आणि हा बदल इतका गोड असेल की तुला विश्वासच बसणार नाही. पण आता माझा विश्वास ठेव की कारण तुझ्यासोबत आहे. घरात एक येणारी ही सुखाची लाट जणू घरातील प्रत्येक खोलीत पसरत आहे. जुन्या काळजीच्या सावल्या दूर होत आहे. तिथे प्रेम, समाधान आणि विश्वासाचा प्रकाश येतोय. आज तू स्वतःच हलकं जाणवशील, मन शांत असेल, चेहरा हतच असेल. पण तू जे कित्येक दिवस सहन केलंच होता ते आता सर्व दिवस आज फळ देतील. तू जेव्हा रडला मी तुझ्या पाठीमागे उभा होतो, तू जेव्हा थकला मी तुला उचलत होतो. आज तू पाहशील की माझी कृपा किती शक्तिशाली आहे. आज तुझ्या जीवनात नवे मार्ग उघडत आहे. ज्या अडचणी तुला थांबवल्या होत्या त्या हलक्या होत आहे. जे तुला हरवले आहेस ते आता तुला मिळणार आहे. जे तुला मिळालं नाही ते तुला आश्चर्यचकित करेल. बाळा, तू एकट्या नाहीस, मी तुझ्या पाठीमागे. तू जिथे पाऊल टाकशील तिथे मी तुझ्या पावलांसोबत चालते. तू जे काही स्वप्न पाहशील ते पूर्ण होणार आहे. आज तुझ्या घरात येणारी बातमी तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा देईल. तुझ्या मनात उत्साह वाढेल, तुझ्या घरात प्रेम वाढेल, तुझ्या आयुष्यात विश्वास वाढेल. तू म्हणशील हो देव माझ्यासोबत आहे, माझी वेळ आली आहे. स्वामी म्हणतात बाळा, जेव्हा तू आता काळजीत होता ते सर्व दिवस आज तुझ्यासाठी फळ देतील. तुझ्या आयुष्यात जे अडथळे होते, ते दुःख जे तुझ्या मनात बसले होते ते आज हलके होऊ लागले आहेत. तू जेव्हा हरवलास तेव्हा मी तुझ्या पाठीमागे उभा होतो. तू जेव्हा थकलास मी तुला उचलून होतो. आता तू पाहशील की माझी कृपा किती ताकदवान आहे. आज तुझ्या घरात येणारे खुशखबर फक्त तुझ्या आनंदासाठी नाही, ती तुझ्या घरातील प्रत्येकासाठी प्रकाश घेऊन येणार आहे. घरातील जुनी चिंता, ताण, अनिच्छता सर्व हलके होऊन जातील. प्रेम, समाधान आणि विश्वास भरभरून पसरत आहे. बाळा, तू जितक्या दिवसांपासून वाट पाहत होता आज त्या क्षणाचा सुगावा तुला अनुभवायला मिळणार आहे. तू जेव्हा रडलास मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले, तू जेव्हा डगमगला मी तुझा हात धरला. आणि आज बाळा, तुला पाहिजे ते सर्व काही तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील जुनी धगदायक अडचण हलकं होत आहे. तुझ्या नशिबातील दरवाजा उघडत आहे. जे तुला मिळालं नाही ते तुला आश्चर्यचकित करेल. जे तुझ्या हातातून गेले ते आज तुला परत मिळणार आहे. स्वामी म्हणतात बाळा, तू जिथे थांबलायस मी तिथे उभा आहे. तू जे काही स्वप्न पाहिलं ते पूर्ण होणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. आज तुझ्या घरात येणारी ही बातमी तुझ्या मनात नवीन ऊर्जा भरेल. तू स्वतःच हलकं जाणवशील, चेहरा हसत म्हणेल मन आता शांत झालं आहे. आणि तुझ्या घरात प्रेम आणि सौख्य पसरलं दिसेल. बाळा, तू जे काही कित्येक दिवस वाट पाहत होता त्या क्षणाचा आता वेळ आली आहे. आज तू जेव्हा थकला मी तुझ्यासोबत उभा होतो. तू जेव्हा रडला मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले. आज तू स्वतः हलकं जाणवशील कारण माझी कृपा तुझ्यावर पसरली आहे. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या घरातील प्रत्येकासाठी प्रकाश घेऊन येत आहे. जुन्या काळजीच्या ढगांवरून सूर्याची किरणं पडतील आणि मनात नवी आशा जागृत होईल. बाळा, तू कितीही काळजी करत राहिला तरी मी तुझा मार्ग उजळत होतो. आता तुझा काळ आला आहे. तुझ्या मेहनतीचं, तुझ्या संयमाचं, तुझ्या धैर्याचं फळ तुला मिळणार आहे. आज तुझ्या जीवनात नवे मार्ग उघडत आहे. ज्या अडचणी तुला थांबवत होते ते हलक्या होत आहे. जे तू हरवलं आहेस ते तुला मिळणार आहे. जे तुला मिळालं नाही ते तुला आश्चर्यचकित करेल. बाळा, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीमागे. तू जिथे पाऊल टाकशील तिथे मी तुझ्या पावलांसोबत चालतोय. तू जे काही स्वप्न पाहिलेस ते पूर्ण होणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आज तुझ्या घरात येणारी बातमी तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा देईल. तुझ्या मनात उत्साह वाढेल, तुझ्या घरात प्रेम वाढेल, तुझ्या आयुष्यात विश्वास वाढेल. तू म्हणशील हो देव माझ्यासोबत आहे, माझा वेळ आला आहे. बाळा, आज तुझ्या आयुष्यात जे काही थांबलेलं होतं ते हलायला लागलं आहे. तू जेव्हा हरवलास मी तुझ्या पाठीमागे होतो. तू जेव्हा रडलास मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले. आज तू स्वतःला हलका आणि सुरक्षित जाणशील कारण माझी कृपा तुझ्यावर पसरली आहे. तुझ्या घरात आता येणारी खुशखबर फक्त तुझ्यासाठी नाही, ती तुझ्या घरातील प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश घेऊन येत आहे. जुन्या काळजीच्या सावल्यांवरून सूर्याची किरणं पडत आहे आणि मनात नवी आशा जागृत होत आहे. स्वामी समर्थ पुढे म्हणत आहे, बाळा, तू जितक्या दिवसांपासून वाट पाहत होता आज त्या क्षणाचा सुगावा तुला अनुभवायला मिळणार आहे. तू जेव्हा रडलास मी तुझ्या मनातील वेदना जाणवल्या होत्या. तू आता जेव्हा थकलास मी तुला आधार दिला आहे आणि आज तुला जे पाहिजे ते सर्व काही तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील जुनी अडचण हलके होत आहे. तुझ्या नशिबातील दरवाजा उघडत आहे. जे तुला मिळालं नाही ते तुला आश्चर्यचकित करेल. जे तुझ्या हातातून गेले ते आज तुला परत मिळणार आहे.
स्वामी म्हणतात, बाळा तू जिथे थांबलायस मी तिथे उभा आहे. तू जिथे काही स्वप्न पाहिले ते पूर्ण होणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. आज तुझ्या घरात येणारी बातमी तुझ्या मनात नवीन ऊर्जा भरलेली असेल. तू स्वतःस हलकं जाणवशील, चेहरा हसत असेल, मन शांत असेल आणि तुझ्या घरात प्रेम आणि आनंद पसरला दिसेल. स्वामी म्हणतात, तू खूप दिवसांपासून धावत आहे, प्रयत्न करत आहे, मनातल्या मनात रडत आहेस, लोकांना न सांगता किती त्रास सहन केला आहेस, पण आता तुझ्या सहनशक्तीचं फळ तुला परत मिळणार आहे. असं म्हणताना स्वामी जणू तुझ्या खांद्यावर हात ठेवून सांगतात, बा तुझं नशीब बदलते, तुझ्या घरात प्रकाश येतोय, तू थोडा धीर धर. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुझ्या भोवती हलकासा प्रकाश फिरतोय. हा प्रकाश म्हणजे आशेचा किरण, तू संकटाचा संकेत. तुझ्या आता किती वर्ष मेहनत केली, पण तुझं नशीब जणू कुठेतरी अडकलं होतं. आज त्याचा अडथळ्यांना स्वामी स्वतः हात बाजूने करताय. स्वामी म्हणतात, तुझ्या हृदयातील घुसमट मला माहीत आहे. तू जेव्हा शांतपणे रात्रभर आकाशाकडे पाहून विचार करतो, कधी बरं काय माझं, तेव्हा मला आता ऐकू येते, तुला आता उत्तर मिळणार आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? विश्वास हा एक अदृश्य पूल असतो. देवापर्यंत पोहोचण्यासाठी हा पूल सगळ्यात मजबूत असतो. जेव्हा मन खचतं तेव्हा स्वामींचा आपला हात धरून म्हणतात, चल बाळा, तुझं आयुष्य बदलणार आहे. आज तुम्ही ही वाणी ऐकत आहेत, हे शब्द ऐकत आहेत, हे सुद्धा योगायोग नाही. हीच ती खूण आहे की वरून तुम्हाला बोलवणं आलं आहे. स्वामींचं नाव जिथे घेतलं जातं तिथून चमत्कार सुरू होतो. आणि आज त्या चमत्काराचा पहिला क्षण म्हणजे हे वाक्य, 11 मिनिटात तुला खुशखबर मिळणार आहे. आपल्यापैकी कितीही लोक आपल्या घरातील त्रासामुळे थकलेले असतात. कधी कधी पैशाची अडचण असते, कधी कुटुंबातील तणाव, कधी कामातले अडथळे, कधी स्वतःच्या आरोग्याचा त्रास. पण स्वामी म्हणतात, तुझी प्रत्येक समस्या मी ऐकली आहे आणि त्याच्या उत्तराची वेळ आली आता. तुमच्या घरात येणारी खुशखबर कशी असेल माहिती आहे का? ती कधी पैशाची मदत असू शकते, कधी नात्याचा सुखावा प्रकाश, कधी आरोग्याचा दिलासा, कधी नव्या संधीचं दार, कधी जुन्या अडथळ्यांचा शेवट, तर कधी बराच काळ वाट बघत असलेली इच्छा अचानक पूर्ण होणं. देवाची कृपा अशी असते की आपण सांगू शकत नाही, पण ती नक्की येते इतकं मात्र खात्रीचं आहे. स्वामी सांगतात, तुझ्या घरात ज्या ठिकाणी अंधार साचला आहे तिथे आता उजेड भरत आहे. तुझ्यावरचं संकटाचा भार मी हलका करत आहे. 11 मिनिटात तुला हा संदेश मिळेल ज्याने तुझं मन हलकं होईल. कधी तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्याकडे फार काही नाही, पण तरी देव तुमच्यावरच प्रेम करतोय. हे प्रेम आज तुमच्या आयुष्यात तुमच्या अश्रूंना आता थांबवायला जागा मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भीतीचा आवाज शांत होणार आहे. स्वामी म्हणतात, एकदा फक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि तुझ्या घरात काय बदल होतो ते पहा. घर म्हणजे फक्त भिंती नव्हे, घर म्हणजे भावना, लोकांचा स्पर्श, नात्यांचा सुगंध, आशेची जागा. जिथे आनंद येतो तिथे म्हणजे संपूर्ण आयुष्य बदलतं. आज 11 मिनिटात तुमच्या घरात जो आनंद येणार आहे तो तुमच्या मागच्या संघर्षांना उत्तर देणारा असेल. स्वामी जणू म्हणताय, बाळा तू जे काही हरवलं आहे ते तुला परत मिळेल. तू जे काही गमावलं त्याचा दुप्पट तुला मिळेल. तू जिथे थांबला होता तिथून पुन्हा पुढे जायची शक्ती तुला मिळेल. कधी कधी आपल्या आयुष्यातले मोठे बदल शांतपणे येतात. न आवाज, न ढोल, न गाणवाजा, जग फक्त एक हलकीशी भावना, काहीतरी चांगलं घडणार आहे. तुम्हाला आत्ता ती भावना येत असेल तर समजा की स्वामींची कृपा चालू आहे. तुम्ही ज्या घरात चालताय, राहताय त्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदाची हवा फिरली सुरुवात झाली आहे. घरातील ताण, भीती, नकारात्मकता हे सगळं दाराबाहेर जात आहे. त्याच्या जागी शांतता, आशा, समृद्धी आणि आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या नावात मी नियतीला आदेश दिला आहे आणि नियती आता तुझ्या बाजूने वळली आहे. जे तुझं आहे ते तुला आता नक्कीच मिळणार आहे. तुम्ही इतक्या दिवसांपासून मनात जपलेली इच्छा, कदाचित खूप मोठी, कदाचित खूप वैयक्तिक, कदाचित खूप महत्त्वाची, ती इच्छा आजच्या दिवशी स्वामी पूर्ण करणार आहे. हे शब्द ऐकताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर त्या अश्रूंना हे स्वामींचा प्रसाद समजा. आजपासून तुमच्या जीवनात प्रत्येक दिवस उजाळ होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता त्या एकामागोमाग एक तुमच्याकडे येऊ लागतील. जिथे तुम्हाला नकार मिळत होता तिथून आता होकार मिळेल. जिथे तुमच्यासाठी नवीन दरवाजे बंद होते तिथे ते नवीन दरवाजे उघडतील. स्वामी म्हणतात, जे तुझ्या जीवनात खूप दिवसांपासून अडकलं होतं, जे थांबलं होतं, जे तुला मिळायचं होतं पण मिळालं नाही, हे तुला आता पुढे सरकायला लागले. बाळा तुला कदाचित माहितीही नसेल पण तुझ्यासाठी वरून निर्णय निघाले आहेत. तुझ्या घरात जे शांतपणे बदल होत आहे ते भविष्यात मोठं सुख बनून येणार आहे. तुमच्या मनातला तो छोटासा विश्वास तोच आमचा सर्वात मोठा आधार आहे. कधी कधी मनात वाटतं आपल्यासाठी काही चांगलं असू शकते का, पण स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ, ज्याचं हृदय प्रेमळ, त्यासाठी देव कधीही अडथळे ठेवत नाही. तुम्ही ज्या अडचणींना तोंड देत आलात त्याला फुकट गेलाय नाहीत. म्हणजे प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक त्याग देवाने पाहिले. म्हणून आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात बनणार आहे.
स्वामी असे सांगतायत की तुला जे गमावलं गेलं आहे त्याची भरपाई माझ्या कृपेत तुला मिळणार आहे. ज्या वेदनेने तुला कमकुवत केलं आहे त्याचं वेदनेला तुला आता ताकद दिली आहे. तुझ्या घरात येणारी ही खुशखबर कदाचित मोठी असेल, कदाचित छोटी, पण ती तुझ्या आयुष्याची दिशा बदलून जाईल. ती तुला विश्वास देईल की देव अजूनही तुझ्याकडे पाहतोय, तुझ्या पाठीशी उभा आहे. जगात किती लोक आहेत हे सांगणं अवघड आहे, पण तुझ्यासाठी श्रद्धा, तुझ्यासाठी हृदय फार थोड्याकडे असतं. म्हणून स्वामींसाठी खास कृपा झाली आहे. कधी कधी आयुष्य अडतं, थांबतं, पण ते संपत नाही. त्याच क्षणी देव पान उघडतंय आणि आज तुझ्या आयुष्यात ते पान उघडणार आहे. तुझ्या घराची परिस्थिती बदलते, नशिबाची हवा तुझ्याकडे वळते. स्वामी सांगत आहे, बाळा, तू चिंतेत जगून काय केलंस? आता हस, कारण तुला हसायला कारण देण्याची जबाबदारी माझी आहे. तुमच्या घरात जे बराच काळ ओळसाड वाटत होतं तिथे आता आशेचे फुलायला लागतील. कुटुंबातलं ताण, पैशाची कमतरता, मनातील जळजळ हे सगळं आता हळूहळू तुला दूर सारलं आहे. कधीही आजही ऐकताना वाणी तुमच्या मनात एक जरा हलकंसं उबदारपणा वाटत असेल तर समजून घ्या, स्वामींची कृपा तुमच्यावर चालू झाली. देवाची कृपा जेव्हा सुरू होते तेव्हा आधी मन बदलतं, मग परिस्थिती बदलते आणि शेवटी जीवन बदलतं. बाळा, तुझ्या घराचा दरवाजा मी स्वतः उघडतोय. आत येणारा आनंद तुझं नशीब बदलून टाकेल. तुझं मन खूप काळ दडपलं गेलं होतं, काही बोलायचं होतं पण कुणाशी शेअर करायची हिंमत नव्हती. आपल्या मनात दुःख माणूस जगाला सांगत नाही, पण देवाला सांगितलं की मी ऐकतो. आणि आज तू जे काही अनुभवतोय ते देवाच्या ऐकण्याचं उत्तर आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर कदाचित एक फोन कॉलमध्ये असेल, कदाचित एका बातमीमध्ये असेल, कदाचित एखाद्या अचानक बदलत असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या येण्यात असेल, पण ती येणार आहे हे निश्चित आहे. कारण स्वामींच्या शब्दांमध्ये कधी खोटेपण नसतो. स्वामी म्हणतात, तू जिथे रडलास तिथे आता हसशील, जिथे हारलास तिथे जिंकशील, जिथे थांबलास तिथून आता धावशील. तुझ्या आयुष्याचा भार आता हलका होत आहे. इतक्या काळापासून तुझ्या मनावर दबाव होता, पैशाचा ताण, कुटुंबातील अडचणी, कामातील अडथळे, कधी स्वतःचं मन खचणं तर कधी लोकांच्या बोलण्याचा त्रास होणं. पण स्वामी आता ते सगळ्या तुझ्याकडून दूर होत आहेत. तुला आता आज जाणवणार आहे की आता तुझ्या हृदयात शांतता परत येते. मनावरचं ओझं आता तुझ्या बाहेरची जगही वेगळं दिसतंय. आता तू जसा विचार करशील तसा तुझा मार्ग तयार होत जाईल आणि तुझ्या आता विचारात आशेचे बीज स्वामी पेरत आहे. कधी कधी चमत्कार मोठ्या गोष्टींमध्ये नसतात, हे लहान लहान गोष्टींमध्ये लपलेले असतात. एखादा असू, एखाद्या नवसंधीचं दार, एखादी मनाला शांत करणारी गोष्ट, एखाद्या माणसाचं प्रेमळ बोलणं, हे छोटंसं बदल एक दिवस मोठा परिणाम घडवतात. स्वामी सांगतात, तुझ्या नशिबाची दिशा आता उजवीकडे वळली आहे. ज्या मार्गावर तू चालतोय त्या मार्गावर आता प्रकाश आहे. तुझ्यावर झालेल्या अन्याय, तुझ्या मिळालेल्या निराशा, चुकीचा आता मागलेले लोक, आता हे सगळं आता मागे पडत आहे. या क्षणी स्वामी तुझ्या भविष्यात ढकलत आहे, उज्ज्वल भविष्याकडे. आणि हो, तुझ्या घरात येणारी खुशखबर तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात असेल. तुझं मन जसं शांत होतं ना तसंच वातावरण बदलत आहे. देवाने दिलेला संकेत कधी मोठ्याने नाही येत, तो अशा शांत क्षणात येतो की आज तुला तो संकेत मिळतो आहे. किंवा म्हणतात, तू काळजी करू नको, तुझ्या घराची रिकामी जागा आता सुखानं भरत आहे. तू खूप दिवस वाट बघितली, आता तुझा माझा वेळ सुरू झाला आहे. आणि जेव्हा देवाचा वेळ सुरू होतो तेव्हा सगळे बंद दरवाजे उघडतात, सगळ्यात रस्ता आपोआप साफ होतो आणि जिथे अडथळे होते तिथे संधी उभ्या राहतात. आज तुझं जीवन त्या टप्प्यावर उभं आहे जिथे पुढे फक्त आनंद, फक्त शांतता आणि फक्त प्रगती आहे. आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, फक्त एक क्षण लागतो आणि तो क्षण आज तुझ्याकडे आला आहे. स्वामी म्हणतात, तू जिथे अडकला आहेस तिथून तुला आता पुढे नेणं माझं काम आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी नेऊन उभं करतं जिथे आपल्याला स्वतःच अस्तित्वात हरवलं आपल्यासारखं वाटतं. पण देवाचा हात ज्या क्षणी पुढे येतो त्या क्षणापासून स्वामी समर्थ परिस्थिती हळूहळू बदलायला लागतात. आज तुमच्या घरात जे बदल घडणार आहे ते अचानक येणाऱ्या वाऱ्यासारखे असतील, जाणवत नाहीत, पण सगळं हलकं करून टाकतात. तुझ्या मनात खूप भावना दडल्या होत्या, रोजचा संघर्षाने गेलं दिवस, मनाला चिडणारी चिंता, घरातील केलेला त्याग, स्वप्नातलं आता मनातलं दुःख, कोणालाही न सांगणं जगणं, ही सगळी ओझी तुला थकवून टाकतात. आज पण अगदी आताच स्वामी ते आता ओझं तुझ्या खांद्यावरून खाली ठेवत आहे. तू जेव्हा म्हणाला, स्वामी आता माझ्याकडून होत नाही, तेव्हा त्याने उत्तर दिलं, बाळा आता मी करतोय. आता कधी कधी विचारतो आपण, देव खरंच ऐकतोय का? कृपा खरंच होते का? होते आणि तू आज ती कृपा स्वतः अनुभवणार आहेस. तुझ्या घरात येणारी खुशखबर एवढी विशेष असेल की स्वतःच म्हणशील, स्वामी तू खरंच माझ्यासाठी मार्ग केला. तुझ्या आयुष्यातले अडथळे जे तुला खाली खेचत होते ते आता एकामागून एक गळून पडत आहे.
ज्याने तुला कमी लेखलं त्यांच्यासमोर तू एक दिवस उंच उभा राहशील. तुझ्या घराची जागा बदलते, तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडतोय, तुझ्या मनातल्या वेदना ओसरत आहे, तुझ्या आयुष्याचा आशा आता काळ राहणार नाही. स्वामी म्हणतात, तू रडला म्हणून मी आलोय, तू थकलास म्हणून मी शक्ती देतोय, तू हरलास म्हणून मी तुझ्यासाठी विजय आणतोय. जीवनातील सर्वात सुंदर बदल हा असा असतो जेव्हा अचानक मनात शांती येते, हृदयातून भार उतरतो आणि कुठून तरी एक विश्वास जागतो की हो, आता माझं काहीतरी चांगलं होणार आहे. अशी भावना मनात येते जेव्हा म्हणजे देवाला हा पहिला स्पर्श आणि आज तो स्पर्श तुझ्या मनात होत आहे. तुझ्या घरात येणारी ही 11 मिनिटाची खुशखबर कधी एका नव्या संधीच्या रूपात येईल, कधी एखाद्या जुन्या समस्या सुटवण्याच्या रूपात, कधी इच्छापूर्तीच्या रूपात, कधी एखाद्या मोठ्या संकटातून सुटण्याच्या रूपात, पण ती येणार ही सर्वात मोठी खात्री आहे. स्वामी सांगतात, आता तुझ्या जीवनात वाईट दिवस कमी होतील आणि चांगले दिवस सुरू होतील. तुझे काही सहन केलं आहे त्याची भरपाई आता माझ्या कृपेने होणार आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चुकीचं झालं आहे ते आता तुझ्या विरुद्ध चालणार आहे. देव जेव्हा शांत असतो तेव्हा तो शिक्षा देत नाही, तर तू योग्य वेळ येईपर्यंत तुला तयार करत असतो. तू आयुष्यात खूप तुटलायस, खूप वेळा मनात प्रश्न आले, का माझ्या परच येते हे, मी एवढं चुकीचं काय केलं, हे प्रश्न तुला रात्री झोपेतही त्रास देत असतात. पण आज इतक्या दिवसांनी त्या प्रश्नांचं शांत उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तू चुकीचा नव्हता, तुझा काळ चुकीचा होता. असं नाही की तुला काही मिळणार नव्हतं, फक्त योग्य वेळ आली नव्हती आणि आज ती वेळ आली आहे. एक साधं सत्य आहे, जेव्हा घरात चांगली ऊर्जा येते तेव्हा वातावरण बदलतं, मनातील ताणही हलका होतो आणि नशिबातही हळूहळू आपली दिशा बदलते. आज तुझ्या घरात असंच काहीतरी घडत आहे, तुला कदाचित अजून जाणवत नसेल, पण वरून तुझ्यासाठी काहीतरी सुंदर ठरवलं आहे. म्हणतात, तुझ्या घराचं रिकामे पण आता भरून लागलं आहे, तुझ्या कुटुंबाला ताण आता कमी होऊ लागलं आहे, एक नवीन शांतता तुझ्या आयुष्यात येत आहे. खूप दिवसांनी आज पहिल्यांदा स्वतःचा श्वास शांत ऐकतोयस, हे तर संकेत असतात देवाची कृपा सुरू झाली आहे याचे. तुझ्या आयुष्यातील मोठी खुशखबर कधी कधी आवाज करून येत नाही, शांतपणे येते, पण जीवनात मोठा परिणाम करून येते. कदाचित तुला कोणाकडून चांगली बातमी मिळेल, किंवा एखादा अडकलेला पैसा परत येईल, किंवा घरात एखादा आनंदाचा क्षण येईल, किंवा एखाद्या अडथळ्यांचं दार अखेर उघडलं जाईल. देवाच्या कृपेची वेळ आल्यावर सगळं बदलायला जास्त वेळ लागत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घराकडे चाललोय बाळा, आणि माझ्यासोबत सुख, समृद्धी, शांतता आणि संरक्षण सगळ्यात येते. कल्पना करा, तुमच्या घरात एक दार उघडली आहे आणि आता त्या एका हलकीशी हवा येते. तो स्पर्श जणू काही तुम्हाला सांगतोय, आता काळजीचं ओझं खाली ठेव. आणि अचानक आवाज येतोय, सगळं ठीक होईल. हेच तर देवाचं संकेत देण्याचं सुंदर रूप आहे. तू आता तुटणार नाहीस, तू आता एकटा नाहीस, तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तू जिथे हरवून गेला होता तिथून आता तुला परत आणण्यासाठी मी स्वतः मार्गावर उतरलो आहे. कधी कधी आपण इतकं थकतो की स्वतःला आठवणं हे कठीण होतं, मनातलं ओझं वाढतं, कुटुंबासाठी धावणं थांबत नाही, बाहेरच्या जगात ताण कमी होत नाही आणि आतलं रडणं शांत होत नाही. पण आज या क्षणी स्वामी तुझ्या बाजूला सांगत आहे, बाळा, तू आता थकलेला नाहीस, मी तुला उचललेला आहे. सगळं आता सोडून काही मिनिटासाठी काही शांत करत तुम्हाला स्वतःला जाणवेल. तुमच्या आसपासचं वातावरण हलकं होतं आहे, मनाच्या खोलीवर कुठेतरी काहीतरी उघडत आहे, जणू किती चिंता हळूहळू खाली बसत आहे आणि एक नवा प्रकाश आत शिरतो आहे. हा प्रकाश म्हणजे स्वामींची कृपा. तुझ्या घरातील प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक श्वासात आज शांततेची ऊर्जा पसरत आहे. तू कधी आता विचारही केला नसेल की तुझ्या लहानशा प्रार्थनेला आज तुझ्या मनातील त्या शांतता हाकेला आज इतकं मोठं उत्तर मिळेल. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त एक बातमी नाही, ती तुझ्या जीवनाची नवी दिशा आहे. तुझं तर नशीब आता वळायला लागलं. ज्या गोष्टी तुझ्या हातातून निष्ठळ होत्या त्या आता स्वतःहून तुझ्याकडे येतील. ज्या लोकांनी तुला दूर केलं ते आता तुला शोधतील. त्या संधी बंद झाल्या होत्या त्या पुन्हा उघडतील, कारण तुझा काळ बदलतोय. जे तू आता काही गमावलं आहेस ते तुला परत मिळणार आहे, अगदी दुप्पट तिप्पट स्वरूपात. कृपा जेव्हा वाहते तेव्हा ती नदीसारखी असते, थांबत नाही, अडत नाही, फक्त पुढे वाहत राहते आणि ज्या घरातून जाते त्या घराचं भवितव्य बदलून जाते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात दार मी उघडलं आहे, आता सुख स्वतःहून आत येईल. कल्पना कर, इतके दिवस जे काही तुझ्या विरोधात चालत होतं ते तर तुझ्या बाजूने उभं राहत आहे. तू केलेल्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे, तू दाखवलेल्या संयमाचं उत्तर तुला मिळणार आहे, तू सहन केलेल्या वेदनेचं बक्षीस आता तुला मिळणार आहे. तुझ्या आता घरात येणारी खुशखबर तुझ्या आत्म्यात आनंदाचे बीज पेरेल, तुझ्या मनात ताण मिळेल, आता ते कुटुंबात प्रेम आणि शांतीचे हवा आणेल. आणि तू आता स्वतः म्हणशील, स्वामी तुझ्या वेळेसारखी योग्य वेळ कोणतीच नाही. तू आता स्वतःला आता कमी समजू नको. स्वामींच्या नजरेत तू खूप मोठा आहेस. तुझी प्रार्थना लहान असेल पण देवाचा आशीर्वाद मोठा असतो.
तुझ्या मनातलं दुःख, तुझ्या छातीत साठलेली वेदना, तुझ्या डोळ्यात लपलेला थकवा स्वामी पाहतायत रे बा सगळं. तू कोणाशी बोलत नाहीस, पण स्वामी तुझ्या मनाशी बोलत असतात. तू हसतोस पण आतून तुटतो हे त्यांना दिसतं, म्हणून ते आज तुला म्हणत आहे, थांब, अजून एकदा धीर धर. आनंदाची वेळ तुझ्या घराकडे धावत येते. कधी कधी जीवन इतकं अवघड होतं की वाटतं बस झालं, पण स्वामी म्हणतात तुझं आयुष्य इतकं थांबायला नाही. इथून आता उभं राहिलं आहे. तू आता पडला आहेस म्हणून आता हरला नाहीस. तू थकलास म्हणून संपला नाहीस. माझ्या नावात एक उज्ज्वल दिवस देवाने ठेवून आणला आहे. त्या पद्धतीने पहाट काळोखातून येते तशी तुझी खुशखबर दुःखातून उगवते आहे. आणि बघ, सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तुला आता वाटतं तू एकटाच लढतो आहेस, पण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. तुझ्या घरात शांततेने फेर धरत आहे. तुझ्या मनातल्या भीतीला स्वामी हलकेच हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नको, मी आहे ना. आता मी तुला उचलून येणार आहे त्या जागी जिथे तुझ्या आयुष्याचे दरवाजे एक करून उघडणार आहे. कधीही आता तुझ्या घरात काही शांत, अनोखी एक बदल सुरू झाले. तुला आता कधीही जाणवत नसेल, पण देवाचं काम शांततेत होतं. स्वामींची कृपावलय तुझ्या छातावर थांबून आहे आणि तुझ्या आता नावानं चांगली बातमी लिहिली जात आहे. काही लोक तुझ्या मदतीला तयार होत आहे, काही दार उघडायला तयार होत आहे आणि काही ज्या संधी आधी बंद होत्या त्या आता तुझ्याकडे स्वतःहून येणार आहे. किती दिवस झाले तुला हसून पण मौन मोकळं केलेत. किती दिवस झाले स्वतःसाठी क्षण काढलेल्या. किती दिवस झाले हो माझंही काहीतरी चांगलं होईल असं मनापासून म्हटलं नाहीस, पण आज या क्षणी स्वामी तुला म्हणत आहे, आजचा दिवस तुझ्यासाठी आहे. तुझं आता नशीब बदलायला निघालं आहे. ज्या लोकांनी तुझा कमी लेखले, जे तुला सोडून गेलेत, ते आज तुला नकोसं वाटण्याचं भाग पाडले. तेच आता लोक उद्या म्हणतील, अरे याच्या आयुष्यात इतकं बदल कसं काय झालं आहे. कारण हा बदल तुझ्यात नाही होणार. हा बदल स्वामी समर्थांच्या कृपेने होणार आहे. तुला फक्त एकच काम करायचं आहे, मनातली भीती सोड, स्वतःबद्दल छोटं वाटणं सोड. तुझ्या घरावर जे काय अंधाराचे भार होते ते आज हलके होत आहे. आधी आता तुला जीवनात जी शुभवार्ता येणार आहे ती इतकी मोठी असेल की तू स्वतःच म्हणशील, हे तर स्वामींचंच चमत्कार आहे. आज ज्या वेळेचा दरवाजा उघडतोय, आज स्वामींच्या हाताची दिव्य शक्ती तुझ्या आयुष्याकडे वळली आहे. जे काम बऱ्याच काळ अडवून होतं ते स्वप्न आता पूर्ण व्हायला थांबून बसलं आहे. जे लोक तुझ्याकडे वळत नव्हते ते आता सगळं आता हळूहळू बदलायला लागेल. कारण जिथे स्वामींचं आशीर्वाद असतात तिथे अशक्यसुद्धा शक्य होऊन जातं. तू किती वेळा विचार केलास की माझं नशीब एवढं का रडतंय, पण स्वामी म्हणतंय, नशीब रडत नाही रे. नशीब तयार होतंय, तुझ्यासाठी मोठी जागा बनवली जाते. मोठ्या गोष्टीकडे थोडा उशीर होतो, पण त्या जेव्हा येतात ना तेव्हा वर्षानुवर्षाचा त्रास एका क्षणात होऊन जातो. किती वेळा तू रात्री शांतपणे रडला असेल, किती वेळा स्वतःला म्हणलं असेल, माझ्या वाटेला काय उरले, पण स्वामी तुझ्या त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर देत आहे. ते म्हणतात, तुझ्या घरात येणारी खुशखबर तुझ्या भूतकाळ बदलणारी नाही, पण तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. आज तुझ्या घरावर एक वेगळेच प्रकाश उतरू लागला आहे. तुला कदाचित जाणवलं नाही, पण ते वर्तुळ प्रकाशाचं तुझ्या आता स्वामींच्या हातून येते. तुझ्या मनातील काळजी त्यांना दिसते, तुझ्या शरीराचा थकलेपणा त्यांना जाणवतोय. म्हणून जर ते तुला म्हणत आहे, तू आता एकटा नाही रे, मी आहे तुझ्यासोबत, आणि जेव्हा ते मी आहे ना असं म्हणतात तेव्हा भीतीच काहीच अर्थ उरत नाही. तुला माहीत आहे का, कधी कधी देव सगळे शांत करून टाकतो, लोकांना दूर नेतो, परिस्थिती अवघड करतो, कारण ते तुला रिकामं करतात, जेणेकरून तुझ्यात नवं काहीतरी भरत जाईल. आणि आता तुझ्या घरात जे भरणं सुरू झालं आहे, तुझ्या नशिबाची पाने नव्याने लिहिली जात आहे, तुझ्या भविष्याची दिशा बदलत आहे. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे ज्या बातमीची तू आतुरतेने वाट पाहत होता त्या बातमीचा आवाज आता खूप जवळ आला आहे. जसं घराच्या बाहेरून कुणीतरी येताना पावलांना एक हलकासा आवाज येतो ना, तसं आनंद तुझ्या दारापाशी उभा आहे. तू दरवाजा ठोठावणार आहे आणि तुझ्या घरात सुखाची हवा पसरणार आहे. तुझ्या मनात किती काळापासून एक छोटीशी एक आशा पडलेली होती, त्यात जे वरून निराशा घेत होती दिसत होती, पण आतल्या आत आता अजूनही विश्वास धरून बसला होता. आणि हा विश्वास जर स्वामींचा सर्वात जास्त आवडतो. ते म्हणतात, जर स्वामी आता ज्यांचं मन तुटलं असतं तरी विश्वास तुटला नाही, त्यांच्यासाठी माझ्या कृपेचं दार नेहमी उघड असतं. आज तुझ्या आयुष्यातील बदल फक्त बाहेरून येत नाही, तू आतूनही सुरू झालं आहे. तुला जाणवतं नाही, पण तुझं मन हलकं व्हायला लागलं आहे. तुझ्यातला थकवा कमी व्हायला लागला आहे. मागच्या काही दिवसात तू अचानक थोडं शांत वाटलं असेल, ते योगायोग नाही, ते स्वामींचा स्पर्श आहे. तुला आता स्वामी आज एक संदेश देत आहे, ज्याच्यावरून तू प्रेम केलेस.
पण त्यांनी तुला दुःख दिलं आहे, त्यांना आता दुःख मी आता मिटवतो आहे. त्यांच्यामुळे तुझ्या आयुष्यातले जे अंधार साचले होते ते मी आता दूर करतो आणि हा क्षण आहे असतो तिथे स्वामी तुझ्या नशिबातले अंधार हलकेसे बाजूला करतात आणि मग सुरू होतो प्रकाशाचा मार्ग. हा मार्ग नवीन होतो, अनोळखी होतो आणि एक सुरक्षित होतो, कारण तो मार्ग स्वामींच्या हातात आहे. किती वेळा तू म्हणालास माझ्यासाठी आयुष्य एकदा तरी उजोरात काहीतरी चांगलं घडावं. तू जसं मनापासून नीट प्रामाणिकपणे इच्छा केली होती ती इच्छा आता आकाशात पकडली गेली आहे आणि स्वामी म्हणत आहे जी इच्छा आता तू पूर्ण करणार आहे ती होणार आहे. तू आता इथे बसून हे शब्द ऐकतोयस, पण तुझ्यासाठी अदृश्य जगात मोठा बदल सुरू झाला आहे. काही ठिकाणी तुझं नाव लिहिलं जाते, काही लोक तुझ्या बाजूने बोलायला लागले, काही संधी तुझ्या दिशेने वळायला लागले आहेत. काही अडथळे जे मोठे दिसत होते ते आता कागदासारखे हलके झाले. जेव्हा स्वामींची कृपा चालते आहे ना, तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. तुला आता मिळालेली खुशखबर फक्त एक बातमी नसते, ती तुझ्या आयुष्यातील एक मोठा मोड असतो. तू जिथं आता उभा आहेस ना, तिथून पुढची आता वाट वेगळी आहे. ती प्रकाशाची, तुझ्या सुखाची, ती शांततेची, ती तुझ्या घरासाठी, तुझ्या कुटुंबासाठी नव्या सुरुवातीची आहे. आणि लक्षात ठेव, ज्या घरात देवाचा हात असतो त्या घरात उशीर होऊ शकत नाही, पण अंधार राहत नाही. आता तुझ्या घरात प्रकाश पडायला सुरुवात झाली आहे, आनंदाची हवा येत आहे, शुभवार्ता तुझ्या दारापर्यंत पोहोचत आहे आणि तुझे दिवस खऱ्या अर्थाने बदलत आहे. स्वामंत तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त बातमी नाही, तुझ्या जीवनात नवा अध्याय आहे. तुझ्या आता मनात किती वेळापासून एक प्रश्न होता, कधी आता माझ्या आयुष्यात आनंद येईल. आज त्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळत आहे. या रात्रीत तू एकटा रडला होता, ज्यावेळेस तू कोणाशी बोलू शकला नाहीत, ज्यावेळी तुझ्या मनात भीती होती, ते क्षण स्वामी समर्थ पाहत होते. ते क्षण त्यांनी लक्षात ठेवले आणि आज त्यांच्या क्षणाची भरपाई होणार आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर इतकी गोड असेल की तू स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. कदाचित ती अचानक एखाद्या व्यक्तीच्या येण्यानं असेल, कदाचित एखाद्या आनंदाच्या क्षणात असेल किंवा एखाद्या लांब अडथळ्यांचं उलगडल्यात असेल, पण ती निश्चित येणार आहे. कारण स्वामींच्या शब्दांमध्ये कधीही खोटेपण नसतो. तुझ्यात मनातील ताण, तुझ्या छातीतल्या वेदना, तुझ्या डोळ्यातील थकवा हे सगळं आता हलकं होत आहे. स्वामी सांगतात मी तुझ्यासोबत आहे, तू कुठेही हरवणार नाहीस, तू कुठेही थांबवणार नाही. आजपासून तुझं जीवन नवा मार्ग धरत आहे. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश येणार आहे, जिथे चिंता होती तिथे शांतता येणार, जिथे हरवलेले स्वप्न होते तिथे आता आज उभे राहते. स्वामींच्या कृपेने तुझ्या घरातील प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, प्रत्येक श्वास हलके होईल आणि तू अनुभवशील की किती सुंदर असेल ते जीवन जेव्हा देव स्वतः तुझ्या जवळ येईल. तुला असं वाटत असेल की फक्त बातमी असेल, पण खरं तर ही देवाची वेळ आहे, ही स्वामींची कृपा आहे आणि या क्षणापासून तुझ्या आयुष्याचा प्रवास बदलायला सुरुवात झाली. स्वामी म्हणतात तू जिथे थांबलाय तिथून मी तुला पुढे नेणार आहे, जिथे हरवला आहेस तिथून मी तुला शोधून आणणार आहे. तुझ्या त्या घरातील प्रत्येक क्षण आता बदलतो आहे. ज्या दिवसात तुला वाटत होतं की काहीतरी साध्य होणार आहे, आज त्या दिवसाची जागा बदलत आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येतो आहे. किती दिवस तू निश्चितपणे झोपला नाहीस, किती रात्री तू चिंता आणि भीतीत गेला, किती वेळा तू स्वतःला म्हणालास हे माझ्यासाठीच घडतंय का, पण आज स्वामी तुला सांगत आहे बाळा, तुझ्यासाठी हेच योग्य क्षण आहे. मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त बाह्य रूपात नसून आतून तुझ्या मनात बदल घडवेल. तुझ्या आयुष्यातील अंधार हलका होईल, तुझ्या आत्म्यात नवा आत्मविश्वास येईल, तुझ्या मनात शांती पसरली पाहिजे. कधी कधी देवाचा स्पर्श इतका हलका असतो की आपण त्याला ओळखू शकत नाही, पण आज तो स्पर्श तुझ्या आयुष्यातला हलवतो आहे. तुझ्या जीवनातील अडथळे एक एक करून दूर होत आहे. ज्या गोष्टींनी तुला खाली खेचलं होतं त्या गोष्टी आता तुझ्या बाजूने चालत आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घरात मी आनंदाची वाऱ्याची हाक देतोय. तुला ज्या क्षणी वाटत होतं की सर्व काही संपलंय, त्या क्षणी मी नवीन सुरुवात आणत आहे. तुला कदाचित अजून जाणवत नसेल, पण खरी सुरुवात तुला हळूहळू जाणवायला लागली आहे. अचानक एखादी क्षण, एखाद्या हास्यात, एखाद्या भेटीत किंवा एखाद्या संदेशात ती तयारी येणार आहे. तुझ्या आता घरात आणि मनात एक हलकेसं वातावरण निर्माण होते. तुझ्या हृदयातील भीती कमी होत आहे. तुझ्या घरातील प्रत्येक सदस्यावर सुखाचा प्रकाश पसरत आहे आणि तुला एक शांतता अनुभवायला मिळेल, जिथे तुला इतक्या दिवसांपासून वाट पाहत होता. तुझ्या आयुष्याची ही नवीन सुरुवात आहे. तू रडलास म्हणून मी आलोय, तू थकलास म्हणून मी तुला उचलतोय, तू हारलास म्हणून मी तुझ्यासोबत तुझ्या विजय बनतोय. आता तुला विश्वासच ठेवायचा असेल, पण मन शांत ठेवायचे आणि स्वामींच्या आशीर्वादावर श्रद्धा ठेवायची. कारण जेव्हा देवाचा वेळ येतो तेव्हा प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक चिंता आपोआप हलकी होऊन जातं. स्वामी म्हणतात तुला आता घरात येणारी खुशखबर फक्त शब्द नाही, ते तुझ्या मनात, तुझ्या आत्म्यात आणि तुझ्या जीवनात थेट प्रकाश आणणार आहे. तुला कदाचित वाटत असेल की एक दिवस साखरेसारखा जात आहे, तुझं आयुष्य अजूनही अडचणीमध्ये अडकलेलं आहे, पण स्वामींच्या कृपेने आजपासून त्या दिवसाची गती बदलायला लागले. ज्या क्षणामध्ये तू स्वतःला थकलेलं समजलं आहे, जिथे आता तू हरवलं वाटलं, ते क्षण आता बदलत आहे.
तुझ्या घरातील प्रत्येक कोपरा आता आनंदाने भरत आहे. तुझ्या हृदयातील भीती आता चिंता हळूहळू हलकं होत आहे. तुझ्या आयुष्यात आलेल्या अडथळ्यांचा स्वामींचा हात पडतोय आणि आता तो अडथळा आता तुझ्या फायद्यासाठी वळत आहे. तुझ्या मनातील आशा जरी लहान वाटत असेल तरी ती स्वामी पाहत आहे, ते टिकवून आहेत आणि ते तुला आता फुलवायला सुरुवात झाली. ज्या वेळेस तू स्वतःला छोटा वाटलाय, आज स्वामी तुला सांगत आहे, तू मोठा आहेस, तू समर्थ आहे आणि तू विजयी होणार आहे. कधी कधी बदल हळूहळू येतो आणि तू त्याला त्वरित जाणवत नाहीस, पण आता तो बदल तुला थेट स्पर्श करेल. एखाद्या पत्रातून, एखाद्या कॉलमधून, एखाद्या नवीन संधीमधून किंवा एखाद्या अचानक आनंदाच्या क्षणातून ती खुशखबर येईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या घरातील वातावरण हलकं होईल. तुझ्या आता कुटुंबातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्वामी हसू येत आहे. तुझ्या मनातील शांती वाढत आहे आणि तू स्वतःच अनुभवशील की किती दिवस गोड आणि हलकं वाटत असेल. जसं प्रत्येक अश्रू मागे राहून फक्त आनंदाने भरलेलं क्षण असतं. आज तुझ्या घरातील येणारी खुशखबर इतकी गोड असेल की तुला स्वतःवर विश्वास नव्हता. एखाद्या छोट्याशा क्षणातून येणार आहे, एखाद्या हसण्याच्या चेहऱ्यातून, एखाद्या अचानक भेटीतून किंवा एखाद्या शब्दामधून, पण ती निश्चित येणार आहे. कारण स्वामींची कृपेने अडथळे हलके झालेत. तुझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आलेली आहे. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणींना आता प्रकाश मिळतोय. स्वामी तुला सांगत आहे, ज्या गोष्टी तुला शक्य नव्हत्या त्या आज शक्य होणार आहे. ज्या गोष्टी तुला आतून निसटत होत्या त्या आता तुझ्याकडे येतील. की तू किती दिवसांपासून वाट पाहत होतास ना, ती वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यातील हे बदल अचानक नाहीत, ते स्वामींच्या वेळेत हळूहळू घडत आहे. आता तू अनुभवशील की कधीतरी अचानक सर्व काही बदलून गेले आणि तुझ्या घरात आनंदाची, समृद्धीची लाट येऊन गेली आहे. स्वामींच्या कृपेने घरात नवे आनंदाचे क्षण येत आहे. एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येत आहे आणि ती तुला आनंद देईल. एखादा संदेश, एखादा पत्र, एखादी भेट किंवा एखादा शब्द, या सर्वांमधून खुशखबर तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात मी आनंद, शांती आणि समाधान पसरवत आहे. तुझ्या हृदयातील भीती मी दूर करतोय, तुझ्या मनातील ताण मी हलवतोय आणि तुला आता आनंद आणि समाधान येणार आहे. आणि हळूहळू तू जाणवलं पाहिजे की खुशखबर फक्त बाह्य घटना नाही, ती तुझ्या आयुष्याचा आत खोलीवर पसरत आहे. तुझ्या मनात एक नवा विश्वास देत आहे, तुझ्या आत्म्यात नवा उत्साह जागवते आहे, तुझ्या आयुष्याची दिशा बदलते. तुझे स्वामी म्हणतात, तुझ्या घरात मी आनंद, प्रेम आणि शांती पसरवते. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. जे काही झालं त्याचं बरेच काही आता तुझ्यासाठी येत आहे. तुझ्या घरात आणि तुझ्या मनात जे उजेड येतो आहे, तुझ्या आत्म्यात आनंद फुलतो आहे, ते तुझ्या हृदयातील शांती पसरत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात मी सुख, समाधान भरभराट भरत आहे. फक्त आता आनंद स्वीकार, कारण तू आता त्यासाठी तयार आहेस. आता तुझ्या आयुष्याची दिशा बदलत आहे. जे अडथळे वाटत होते ते हलके झालेले आहेत. जे दिवस काळजीत गेले होते ते मागे पडत आहे आणि तुझ्या घरात आणि मनात नवीन प्रकाश, नवी उमेद, नवीन आनंद येत आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.